नमस्कार. लॉजिक लिबर्टी या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आमच्या चॅनलचे नावच आहे लॉजिक लिबर्टी, म्हणजेच तर्क स्वातंत्र्य. या ठिकाणी आपण थोडंसं अंधक उमटलेलं आहे. लॉजिक आणि त्याचा अर्थ आहे तर्क असा लिहिलेला आहे. तर आजचा आपला मुद्दा हाच आहे की तर्क किंवा लॉजिक याचा मानवी जीवनामध्ये काय उपयोग आहे. तर याचा फार मोठा उपयोग आपल्याला जे होत आहे किंवा होऊ शकतो. फक्त गरज आहे ती तर्क किंवा लॉजिक असण्याची. तर मी या ठिकाणी आपल्याला गंमत सांगतो की मानवी वर्तन जे असे आहे ते फार वेगळं आहे, विचित्र आहे. मानसशास्त्राच्या दृष्टिकोनातून मानसशास्त्र म्हणजे काय, तर मानवी मनाचा अभ्यास करणारे शास्त्र. आणि मानवी मन म्हणजे काय, तर मानव किंवा त्याचे मन कसे वर्तन करत असते. मन कधी वर्तन करत नाही, परंतु मनाच्या सल्ल्याने आणि बुद्धीच्या सल्ल्याने माणूस वर्तन करत असतो. मग ते चांगले पण वर्तन असते आणि वाईट पण वर्तन असते. आणि मग माणूस हा काय आहे, तर हा समाजशील प्राणी आहे. तो समाजात राहत असतो, समाजात वावरत असतो. आणि समाजामध्ये राहत असताना, वावरत असताना तो एका फार महत्त्वाच्या गोष्टीच्या मागे लागलेला असतो. आणि ती गोष्ट म्हणजे सुख, समाधान, आनंद. या गोष्टीच्या तो शोधात असतो. आणि मग तो भौतिकदृष्ट्या ज्या गोष्टी आहेत त्यातून सुद्धा सुख किंवा आनंद प्राप्त करण्याचा प्रयत्न करीत असतो. आणि त्याचबरोबर मानसिकदृष्ट्या ज्या गोष्टी त्याला मिळतात त्याच्या माध्यमातून सुद्धा तो सुख, समाधान, आनंद शोधण्याचा आणि तो मिळवण्याचा सतत प्रयत्न करत असतो, प्रयत्नशील असतो. आता ही करत असताना महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगतो. माणूस वर्तन करत असताना तो दोन प्रकारे विचार करतो. एखादं कोणतंही कार्य करायचं असेल, चांगलं किंवा वाईट, तर त्यावेळी तो दोन प्रकारे विचार करतो. पहिली गोष्ट म्हणजे तो बुद्धीचा विचार करतो किंवा बुद्धीने विचार करत असतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तो मनाने विचार करत असतो. बुद्धीने आणि मनाने अशा दोन प्रकारे माणूस हा विचार करत असतो. हे सुख, समाधान किंवा आनंद प्राप्त करत असताना जे त्याच्याकडून वर्तन होणार आहे, जे ते मिळवताना ते जो काही करणार आहे, त्याच्या माध्यमातून तो दोन प्रकारे विचार करत असतो. आणि तो दोघांचा सल्ला घेत असतो. पहिली गोष्ट म्हणजे तो बुद्धीचा सल्ला घेतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे तो मनाचा सल्ला घेतो. परंतु प्रमाण याच्यामध्ये खूप वेगळं आहे. ज्यावेळी तो बुद्धीचा सल्ला घेत असतो त्यावेळी त्याचं ते सल्ला पाळण्याचे जे प्रमाण आहे ते फार कमी आहे, ते अत्यंत अल्प आहे. परंतु मनाचा ज्यावेळी तो सल्ला घेतो त्यावेळी त्याचे प्रमाण फार मोठ्या प्रमाणात आहे. म्हणजे माझ्या माहितीनुसार किंवा एक साधारणपणे माझा असा अंदाज आहे, जो काही तो निर्णय घेत असतो त्यावेळी 95% तो मनाच्या सल्ल्याने निर्णय घेत असतो आणि साधारणपणे 4 ते 5% तो बुद्धीचा सल्ला मान्य करीत असतो. म्हणजे जास्तीत जास्त तो मनाचा सल्ला मोठ्या प्रमाणात मान्य करत असतो. आणि मग हे सुख, समाधान प्राप्त करण्यासाठी ज्या भौतिक गोष्टी आहेत किंवा मानसिक गोष्टी आहेत ते करीत असताना त्याला अनेक मार्ग आहेत शोधण्याचे, सुख घेण्याचे. त्याच्यामध्ये काही चांगले मार्ग आहेत, काही वाईट मार्ग आहेत. अनेक जण वाईट मार्गाने सुद्धा आनंद त्या ठिकाणी घेत असतात. सुख त्यामध्ये त्यांना असतं. जसं की शिकार करण्यामध्ये काही जणांना आनंद मिळत असतो. परंतु त्याचा परिणाम वाईट असा आहे की शिकार करत असताना आपण एखाद्या पक्ष्याला किंवा प्राण्याला ठार मारत असतो. तो याचा विचार करत नसतो. बुद्धी काय म्हणते की आपण जर याला ठार मारलं तर एखादा जीव संपेल. परंतु त्याचं मन काय म्हणतंय की
यातून तुला खूप आनंद मिळणार आहे, म्हणून तो हे कृत्य कर. आणि मग तो मनाचं ऐकत असतो. मी या ठिकाणी आपल्याला एक उदाहरण देऊ इच्छितो. चांगल्या मार्गाने आणि वाईट मार्गाने कशा पद्धतीने आनंद घेता येतो. पहिलं मी सर्वप्रथम तुम्हाला वाईट मार्गाने कशा पद्धतीने लोक आनंद घेत असतात याचं एक उदाहरण देतो. माझा एक मित्र आहे, त्याला तंबाखू खाण्याची सवय आहे, व्यसन आहे. त्याचबरोबर त्याला गुटखा खाण्याचं पण व्यसन आहे, दारू पिण्याचं पण व्यसन आहे. जी काही व्यसनं आहेत ती सगळी वाईट आहे. परंतु एकदा का त्याला शरीराला व्यसन जडलं की त्याच्या मनावरती त्याचा कंट्रोल राहत नाही. एक वेळा असंच त्याच्यासोबत मी गप्पा मारत मारत टपरीवरती उभा होतो गावात असताना. आणि मग त्याने पानटपरीवरती त्या टपरीवाल्याला सांगितले की त्याचे जे काही नावं आहेत ते नावं घेतले आणि म्हणलं हे 2 पुड्या दे मला. त्या टपरीवाल्याने त्याला 2 पुड्या दिल्या. त्याने त्या 2 पुड्या फोडल्या, एका पुडीतलं दुसऱ्या पुडीमध्ये मिक्स केलं आणि त्या मिक्स केलेल्या पुडीचं तोंड बंद करून त्याने ते असं हलवलं. खूप वेळा असं हलवलं. म्हणजे एकात 2 पुड्या त्याने त्यातलं जे मटेरियल आहे ते एकातच मिक्स करतो आहे, एक जीव करतो आहे तो केलेलं त्याने. आणि एक जीव करून नंतर त्याने ती पुढे अशी तोंडात ओतली आणि अशी भिरकावली. म्हणलं असतं तरी काय हे पाहू. म्हणजे मला माहितीच होतं की गुटखा अशाच पद्धतीने असतो, परंतु नंतर कारण आपण व्यसनी नाही त्यामुळे आपल्याला त्यातली जास्त माहिती नसते. परंतु नंतर असं पण झालेलं होतं की ते जे गुटखे येतात त्यावरती शासनाने निर्बंध यावे किंवा लोकांनी गुटखा खाऊ नये म्हणून कॅन्सर झाल्यानंतर जे चित्र किंवा जी परिस्थिती त्याच्या जबड्याची किंवा तोंडाची होते ना, त्याचं हुबेहूब चित्र त्यावरती प्रिंट करण्याचा आदेश त्यांनी त्या गुटख्यावरती दिलेला आहे शासनाने. आणि मग मी त्या टपरीवाल्याकडून ती एक पुढे परत दाखवली, म्हणलं की त्याने मला ते ओढून दाखवले. तर त्यावरती चित्र होतं की बाबा तुम्ही जर हा गुटखा खाल्ला तर त्यापासून तुमचा जबडा अशा प्रकारे खराब होऊ शकतो, नासू शकतो कॅन्सरमुळे, त्याला कॅन्सर होऊन. आणि ते चित्र हुबेहूब होतं. आणि मग हे चित्र पाहिल्यानंतर अनेक लोकांना त्याची भीती वाटायला पाहिजे. बाबा आपलं अशाच पद्धतीने नुकसान होऊ शकतं शरीराचं किंवा रोग असाध्य असा रोग होऊ शकतो, त्यातून आपला मृत्यू पण होऊ शकतो. परंतु त्या मित्राला त्याची भीती नव्हती. त्याचं कारण हेच की तो म्हणत होता की यातून मला खूप बरं वाटतं, आनंद मिळतो, एक उत्साह मिळतो, एक काय म्हणतो तरतरी येते, फ्रेश वाटतं म्हणे. म्हणजे त्याने कोणाचा ऐकलेला आहे सल्ला, त्याची बुद्धी पण त्याला सांगत असेल की बाबा नाही, हे जर तू खाल्लास तर तुझं हे असं चित्र नाही, भविष्यकाळात तुझ्या जबड्याची परिस्थिती अशी होऊ शकते या चित्राप्रमाणे. त्याची बुद्धी किमान 5% तरी त्याला सांगत असेल. परंतु 95% त्याचं मन त्याला म्हणते की नाही, हे आपल्याला खायचं आहे, हे खाल्ल्याशिवाय आपल्याला छान वाटणार नाही, तर तरी येणारच नाही. आणि मग तो काय करतो, बुद्धीच्या सल्ल्याला लाच मारतो, बुद्धीचा सल्ला धुडकावून लावतो. आणि तो सल्ला कोणाचा ऐकतो, तर मनाचा सल्ला ऐकतो. आणि त्याचं मन काय म्हणते की नाही, खा, आणखीन खा, आज 4 खाल्ले, उद्या 5 खा, परवा 6 खा. अशा पद्धतीने तो मनाचा सल्ला ऐकत असतो. म्हणजे आपण बुद्धीने जर विचार केला तर आपल्याला भविष्यकाळामध्ये जो धोका निर्माण होणार आहे ना, तो धोका आपण टाळू शकतो. आणि नंतर मला असं नंतर कालांतराने कळालं की त्याला तो कॅन्सर जडलेला होता. त्याच्या डोक्यात बुद्धी सांगत असते की तुला हे होईल, परंतु तो काय म्हणतो की नाही, आत्ता माझं व्यवस्थित आहे, होईल त्यावेळी बघू, ज्यावेळी मला कॅन्सर होईल त्यावेळी बघू, आत्ता मी व्यवस्थित आहे. अशीच परिस्थिती दारू पिणाऱ्यांची सुद्धा असते. दारू पिणाऱ्याला त्याची बुद्धी सांगत असते, काय सांगते की बाबा तू जर दारू जास्त पिलास तर तुझं लिव्हर खराब होऊ शकतं आणि तू मरू शकतोस नंतर. परंतु त्याचं मन काय सांगतं की नाही नाही, आपल्याला ते पिल्याशिवाय शरीराला असं म्हणजे छान वाटतच नाही, असं मस्त आनंद झिंकल्यासारखं वाटलं पाहिजे. तर त्याचं मन काय म्हणतं की तू पी, तू भरपूर पी,
आणि मग मनाच्या आहारी गेल्यानंतर मनावरती त्याचा कंट्रोल राहत नाही, त्याला आपण म्हणतो की मनावर ताबाच राहत नाही. आणि मग नंतर त्याचे परिणाम तेच होतात की शरीराला एक मर्यादा आहे कुठलीही गोष्ट पचन करण्याची, मग ती चांगली असेल किंवा वाईट असेल. चांगली गोष्ट सुद्धा मर्यादेपेक्षा जास्त आपण घेतली, उदाहरणार्थ जेवणच पण मर्यादेपेक्षा जास्त खाल्लं तर आपल्याला अजीर्ण होतं, उलटी येते किंवा पोट बिघडतं. पाणी सुद्धा आपण जास्त पिलं तर आपल्या काळजाला डाजतं. ते तसंच आहे वाईट गोष्टींचं सुद्धा. कोणतेही व्यसन हे वाईटच आहे आणि तुम्ही जर ते केलं तर उदाहरणार्थ तंबाखू असेल, गुटखा असेल किंवा गांजा असेल किंवा इतर अनेक व्यसनाची साधनं असतील, दारू असेल, जे काही असेल, ती जर तुम्ही मर्यादेपेक्षा शरीराला न झेपणारी जर तुम्ही घेतली तर त्याचे नैसर्गिकदृष्ट्या वाईट परिणाम होत असतात. तर अशाच प्रकारे आपल्याला जर नैसर्गिक आनंद घ्यायचा असेल, नैसर्गिकदृष्ट्या उत्साही राहायचं असेल, सुखी राहायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण कोणाचा सल्ला ऐकणं गरजेचं आहे, तर तो म्हणजे आपल्या बुद्धीचा सल्ला ऐकणं. म्हणून आजचा आपला हा विषय हाच आहे की मन कशा पद्धतीने कार्य करीत असतं, मन कशा पद्धतीने वर्तन करत असतं मानवी मन, आणि बुद्धी कशा पद्धतीने त्याला सल्ला देत असते किंवा कार्य करीत असते. हा फार महत्त्वाचा विषय, या ठिकाणी इंटरेस्टिंग विषय आहे. आणि अशा पद्धतीने आपण नेहमी आपल्याला नैसर्गिकदृष्ट्या सुखी, आनंदी आणि समाधानी राहायचं असेल तर एकच गोष्ट करायची, ते म्हणजे बुद्धीचा सल्ला घ्यायचा. आणि बुद्धीचा सल्ला जर आपल्याला चांगल्या प्रकारे सुदृढ बनवायचा असेल तर आपल्या बुद्धीमध्ये एक छोटंसं तर्काचं रोपटं लावायचं. आणि ते तर्क वाढवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला ज्ञान असणं गरजेचं आहे. तथागत गौतम बुद्ध असे सांगतात की मानव हा जो दुःखी आहे त्याचे जे कारण आहे ते म्हणजे अज्ञान. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अज्ञान हे त्याच्या दुःखाचे मूळ कारण आहे. म्हणून आपण अज्ञानी न राहता आपण प्रज्ञाशील झालं पाहिजे, म्हणजेच अभ्यासू झालं पाहिजे, ज्ञानी असलं पाहिजे आणि ज्ञानाच्या माध्यमातून आपल्या बुद्धीचा विकास केला पाहिजे. आणि बुद्धीचा विकास करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या बुद्धीमध्ये तर्क विकसित केला पाहिजे, लॉजिक विकसित केलं पाहिजे. तर आपण खूप चांगल्या प्रकारे आपलं आयुष्य, जीवन नैसर्गिकदृष्ट्या आनंदी, सुखी आणि समाधानी पद्धतीने जगू शकतो. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा. धन्यवाद. थँक्यू.